नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासालटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 11 डिसेंबर 2025च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, ग्लोबल AI शो 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? बघा, याचं उत्तर असणार आहे अबुधाबी. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे. तर अबुधाबीमध्ये ग्लोबल AI शो 2025चे आयोजन करण्यात आले होते. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघा. या प्रश्नाबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, या इव्हेंटमध्ये AI 2031 ॲक्सलरेटिंग इंटेलिजन्स फ्युचर ही थीम होती, आणि ज्यामध्ये भविष्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या नवकल्पना, तंत्रज्ञान आणि लागू करण्याच्या दृष्टिकोनांवर चर्चा करण्यात आली होती. ओके, तर माहिती लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर नुकताच अनंत अंबानी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असणार आहे. बघा, ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी हा पुरस्कार अनंत अंबानी यांना देण्यात आलेला आहे. तर बघा, थोडक्यात माहिती बघूयात आपण. बघा, ग्लोबल ह्युमन सोसायटीचा जागतिक मानवतावादी पुरस्कार अनंत अंबानी यांना प्रदान करण्यात आलेला आहे, आणि त्यांनी वन्यजीव संरक्षण आणि प्राणी कल्याणासाठी ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड फॉर ॲनिमल वेलफेअर हा पुरस्कार अमेरिकेच्या ग्लोबल ह्युमन सोसायटी तर या संस्थेकडून मिळवलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो पुरस्कार आहे यांची निवड त्यांच्या वनतारा या मोठ्या प्रमाणावर कार्यरत वन्यजीव संरक्षण उपक्रमासाठी करण्यात आली आहे. ओके, तर बघा, अनंत अंबानी हे या पुरस्काराचे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई मानकरी ठरले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अनंत अंबानी जे आहेत हे या पुरस्काराचे सर्वात तरुण आणि पहिले आशियाई मानकरी ठरले आहेत, आणि हा पुरस्कार वॉशिंग्टन DC मध्ये आयोजित केला गेला होता. ओके, तर लक्षात ठेवा, माहिती महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 बघा. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन कोण करणार आहे? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, म्हणजेच डॉक्टर मृदुला गर्ग या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करणार आहेत. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. तर बघा, 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणजेच डॉक्टर मृदुला गर्ग हे करणार आहेत. ओके, तर नाव लक्षात ठेवा, डॉक्टर मृदुला गर्ग हे या कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, विश्वास पाटील हे या संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. बघा, विश्वास पाटील यांची संमेलनाचे अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ओके, प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे. पाणबुडी म्हणजेच सबमरीनच्या ताकदीमध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच 7व्या. तर भारत हा पाणबुडीच्या म्हणजेच सबमरीनच्या ताकदीमध्ये 7व्या क्रमांकावर आहे. ओके, प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण. आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? बघा, याचं उत्तर असणार आहे आजच्या दिवशी, म्हणजेच 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आपण साजरा करतो. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे 11 डिसेंबर. ओके, तर बघा, हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाने पर्वतीय प्रदेशांचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि पर्वतावर अवलंबून असलेल्या लोकांच्या जीवनमानाचा मुद्दा मानण्यासाठी ठरवलेला आहे. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. मतदान यादी SIR अंतर्गत पूर्णपणे डिजिटलायझेशन करणारे पहिले राज्य कोणते आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, म्हणजेच राजस्थान हे राज्य SIR अंतर्गत पूर्णपणे डिजिटलायझेशन करणारे भारतातील पहिले राज्य आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. बघा, पृथ्वी शिखर परिषद 2025 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती? बघा, याचं उत्तर असणार आहे
भारत. तर आपल्या भारतामध्ये पृथ्वी शिखर परिषद 2025 म्हणजेच 2025 या वर्षाची पृथ्वी शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. पेटा इंडिया 2025चा या वर्षात 2025 या वर्षामधील सर्वोत्तम व्यक्ती पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? बघा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए म्हणजेच रवीना टंडन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, तर बघा थोडक्यात माहिती बघूयात आपण. पेटा इंडिया 2025 वर्षामधील सर्वोत्तम व्यक्ती म्हणजेच पर्सन ऑफ द इयर, पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट फॉर ॲनिमल्स म्हणजेच पेटा या संक्षिप्त रूपाचा लॉंग फॉर्म होतो पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन यांना 2025 सालचा पेट पर्सन ऑफ द इयर हा भेटलेला आहे. ओके, पेटाचा पर्सन ऑफ द इयर भेटलेला आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पुरस्कार त्यांच्या प्राण्यांच्या हक्कांसाठी केलेल्या सातत्यपूर्वक कार्यासाठी, वन्यजीव संरक्षणासाठी आणि प्राण्यांविषयी संवेदना वाढवण्यासाठी दिला गेलेला आहे. ओके, तर हे लक्षात ठेवा तुम्ही माहिती. चला प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. 2025चा स्क्वॅश विश्वचषक कुठे आयोजित केला जाणार आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी म्हणजेच चेन्नई या ठिकाणी 2025 सालचा म्हणजेच यावर्षीचा स्क्वॅश विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीशांपैकी लुआना लोपेस ही बनलेली आहे, तर ती कोणत्या देशामधील आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी म्हणजेच ब्राझील. तर बघा, लुआना लोपेस ही जी आहे ते जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश बनलेली आहे आणि ती ब्राझील या देशामधील आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.